आपण पाहतोय यावेळी जर पाहिलं गेलं तर खूप मोठं आयोजन आहे आणि त्यांच्याकडून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. अनेक जे मान्यवर आहेत ज्यांनी सहकार्य केलं आहे या स्पर्धेसाठी त्यांचं देखील मी विशेष आभार व्यक्त करतोय. सिद्धिविनायक क्रिकेट संघ आपटी यांच्या वतीने. गोलंदाज सज्ज होतोय गजानन. या पहिल्या षटकामध्ये स्ट्रायकिंगला फलंदाज कृष्णा केणे आहे. कृष्णा केणे आणि कल्पेश केणे ही जोडी आपण पाहतो यावेळी मैदानावरती. कल्पेश केणे रनमशीन आहे. निंबवली या टीमची एक गुणवान खेळाडू आपण पाहतोय. संघाचा अष्टपैलू खेळाडू आहे आणि सामना सुरू होतोय. पंचांचा इशारा येतोय गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. पहिला चेंडू, स्ट्रॉंग अपील, फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. रॉयल डकच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. कृष्णा केने बॅक टू द पविलियन. 0 या धावसंख्येवरती निंबवली टीमला लागतोय हा खूप मोठा धक्का. फलंदाज निखिल येतोय तिसऱ्या क्रमांकावरती. यंग टॅलेंटेड क्रिकेटर आहे. गेली 2 वर्ष निखिलला मी पाहतोय. गतवर्षी देखील इम्प्रेस केलं होतं आणि याही वर्षी अप्रतिम फॉर्ममध्ये आहे. यंग जनरेशन, युवा टॅलेंट आपण पाहतोय निंबवली या टीमच्या माध्यमातून. यावेळी मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल आणि झेल ड्रॉप केलाय. निखिलला जीवनदान मिळत आहे पहिल्या चेंडूवरती. एक धाव मिळते या चेंडूवरती. एका धावेने श्री गणेशा होतोय तो म्हणजेच निंबवली या टीमचा धावसंख्या 1-1. 4 षटकांचा सामना आहे. निंबवली विपक्ष रायते या 2 टीम मध्ये अप्रतिम गोलंदाजी करतोय गजानन. संधी निर्माण झाली होती परंतु त्या संधीचं सोनं करू शकला नाहीये यष्टरक्षक विजय. यष्ट्यांच्या पाठीमागे संघनायक आहे. मास्टर माइंड संघनायक कॅप्टन कूल आहे विजय. विजयने चूक केली आहे कारण की याआधी खूप चांगला झेल टिपला होता विजयने आणि बाद केलं होतं कृष्णा केनेला. परंतु साधा सोप्पा झेल सोडलाय या मैदानावरती विजयने. या झेलची किंमत येणाऱ्या काळामध्ये मोजावी लागेल रायते 11 रायते या टीमला. दोन्ही संघ इन्फॉर्म आहेत. बलाढ्य संघ आहेत. नामांकित संघ आहेत. कल्याण ग्रामीण विभागातील अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. अलॉंग द कार्पेट केलाय. चांगले क्षेत्ररक्षण सागर सुरोशी आहेत. एकच धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या 1 पुढे सरकेल. 2 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. 1-2 अशी धावसंख्या आपण पाहतोय. 4 षटकांचा सामना आहे. आजचा दिवस आपण पाहतोय गाजवलाय तो म्हणजे गोलंदाजांनी. या स्पर्धेमध्ये या खेळपट्टीवरती आपलं वर्चस्व निर्माण केलंय. यावेळी अजून एक झेलची शक्यता असेल. जज क्षेत्ररक्षक मिडॉनला आणि आता मात्र चूक होणार नाहीये. फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. निखिल बॅक टू द पविलियन. अजून एक धक्का बसतोय. स्वर्गीय शैलेश केने प्रतिष्ठान आदित्य स्पोर्ट्स निंबवली टीम लागला हा दुसरा धक्का. निखिलची खेळी समाप्त. फलंदाज येतोय महेंद्र केणी येतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज कल्पेश केणी आहे. कल्पेश केणी आणि महेंद्र केणीला चांगला खेळ करावा लागेल. एक जिम्मेदारीने एक जबाबदारीने खेळ करावा लागेल. एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल कारण की संघ अडचणीमध्ये सापडलाय. यावेळी चांगला चेंडू तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो. शॉट एक्स्ट्रा कव्हरला मेक्षाम आहेत.
डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय फक्त आणि फक्त 2 धावा आहे. अप्रतिम कॉन्टेस्ट आपण पाहतोय या दोन संघांमध्ये. यावेळीस दुखापत होते ती म्हणजेच मेघश्यामला एक अप्रतिम गोलंदाज देखील आहे तो म्हणजेच रायते 11 रायते या टीमचा दोन्ही संघ इन फॉर्म आहेत या सीझन मध्ये. अप्रतिम फॉर्म मध्ये आहे तो म्हणजेच निंबवली संघ. धावसंख्या आहे धावफलकावरती 2-2 अशी धावसंख्या आहे ती म्हणजेच निंबवली या टीमची. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. खूप चांगलं मैदान. स्टँड आपण पाहतोय समोरच्या दिशेने रोहित शर्मा स्टँड. त्यानंतर स्वर्गीय लक्ष्मीबाई शिसवे स्टँड आपण पाहतोय. त्यानंतर विक्रमादित्य भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर स्टँड. सिक्सर किंग युवराज सिंग स्टँड. त्यानंतर भारतीय संघाचा सर्वात यशस्वी संघनायक महेंद्रसिंग धोनी स्टँड आपण पाहतोय. आणि ज्यांचे हे क्रीडांगण आहे ज्यांच्या नावाने आपण ही क्रिकेट स्पर्धा खेळतोय सन्माननीय स्वर्गीय अशोक शेठ गोविंद दळाल स्टँड आपण पाहतोय. सुसज्ज व्यासपीठ, सुसज्ज समालोचन कक्ष, संगीत कक्ष, त्यानंतर खेळाडू कक्ष देखील पाहतोय. 10 क्रिकेटची संपूर्ण टीम देखील सज्ज आहे. त्यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. प्रेक्षकांना विनंती असेल की आपण बाहेर जायचं आहे. पंचांना विनंती असेल की आपण सामना त्वरित सुरू करायचा आहे. जास्त दुखापत असेल तर मैदानाच्या बाहेर आपण यायचं आहे मेघश्याम. कारण की राखीव खेळाडू देखील आहे. जास्त दुखापत असेल तर आपण यायचं आहे कारण की प्रमुख गोलंदाज देखील आहे मेघश्याम या टीमचा. आणि प्रेक्षकांना विनंती असेल विचारल्याशिवाय कोणीही आतमध्ये येऊ नका अन्यथा संघाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. परंतु दुखापत होती ती म्हणजेच मेघश्यामला आणि त्यामुळेच मेघश्यामला हे मैदान सोडावं लागतंय. मी तर म्हणेन एक अप्रतिम गोलंदाज आहे. एक खूप मोठा झटका मी तर म्हणेन या रायते टीमला लागतोय कारण की क्षेत्ररक्षण हे खूप चांगलं केलं होतं परंतु दुखापत झाली ती म्हणजेच मेघश्यामला त्यामुळेच हे मैदान सोडावं लागतंय. तर एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. धावसंख्या आहे धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
खूप चांगला स्ट्रोक होता तो म्हणजेच कल्पेश केणेचा. कल्पेश केणे आणि महेंद्र केणे ही जोडी आपण पाहतोय या मैदानावरती. खूप चांगली क्रिकेट स्पर्धा कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार त्यांच्या मान्यतेनुसार आपण क्रिकेट स्पर्धा खेळतोय. आपटेकर चषक आणि मित्र म्हणेन कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून डोंबिवली ग्रामीण क्रिकेटने देखील काल एक निर्णय घेतला की ज्याप्रमाणे आपण कल्याण ग्रामीण क्रिकेट समितीमध्ये अनेक स्पर्धा पाहत असतो, ड्रेसिंग ही संघाची असते आणि तोच निर्णय काल डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोद शेठ पाटील यांनी घेतला आणि प्रत्येक संघाला सांगितलं की आपापलं 2 ड्रेस कोड नक्कीच नवीन बनवायचे आहेत, कारण की कोणत्याही स्पर्धेमध्ये टी शर्ट दिल्या जाणार नाहीत. हा एक चांगला नियम आपण पाहतो. यावेळी अजून एक चांगले क्षेत्ररक्षण डॉट बॉलची समाप्ती होते आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर निंबवली या टीमची धावसंख्या आहे 2-2. डीजे मधील आपण पाहतोय आजच्या दिवसातील हायेस्ट स्कोर आहे 49 धावा ज्या चेस केल्यात भूमी 11 कुंदे या टीमने. 48 धावा बनवल्या होत्या गावदेव मस्कल या टीमने आणि त्या धावा चेस केल्या कुंदे या टीमने. गोलंदाज तेजस ओव्हर द विकेट. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय आणि सरळ जाऊन विजयच्या हातामध्ये विसवतोय. मास्टर माइंड संगनायक यष्ट्यांच्या पाठीमागे आहे विजय. धावसंख्या 2 धावा धावफलकावरती आहे. संघर्ष करतोय धावांसाठी निंबवली हा संघ, परंतु महेंद्र केणे एक विस्फोटक फलंदाज आहे, संघाचा अष्टपैलू खेळाडू आहे. यावेळी लाईन पाहावी लागेल. ऋषी देसाई सर आमच्याकडे वळत आहेत. सरांचा इशारा येतो वाईटचा. ICC नियम क्रमांक 25 लगावला जातोय. एकंदरीत 42 नियमांच्या अंतर्गत क्रिकेट खेळलं जातं, त्यातलाच हा नियम क्रमांक 25 लागू होतोय. धावसंख्या 3 आहे निंबवली या टीमची. यावेळी चांगला फटका स्क्वेअर कटचा आहे. एक धाव तर कंप्लीट केली आहे. चांगले क्षेत्ररक्षण डीप कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये होत आहे आणि एकच धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या 1 पुढे सरकेल. 4 धावा धावफलकावरती आहेत. प्रोटेक्शन आहे डीप कव्हर पॉईंटमध्ये. धावसंख्या 4 धावा धावफलकावरती. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय, कारण की अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होते. भेदक मारा करतोय. आक्रमक गोलंदाजी होते. रायते 11 रायते या टीमच्या माध्यमातून. ज्याप्रमाणे विजयने ओपिनियनमध्ये सांगितलं होतं की रायते 11 रायते संघ देखील अप्रतिम फॉर्ममध्ये आहे आणि तोच फॉर्म कंटिन्यू ठेवला आहे. ऋषी देसाई सर आणि बाला इकारे सर हे 2 ऑफिशियल पंच आपण पाहू शकाल. JP पॅनलचे हे गुणवान पंच आहेत. दांडगा अनुभव या दोन्ही पंचांकडे आहे. गतवर्षी आपण त्यांना स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकामध्ये पाहिलं होतं पंचांच्या भूमिकेमध्ये. तेच ऑफिशियल पंच आपण पाहतोय ऋषी देसाई सर आणि बाला इकारे सर. यावेळी चांगला चेंडू, परंतु पुन्हा एकदा लाईन चुकीची आहे. दिशेपासून भरकटतोय. दिशाहीन गोलंदाजी. बॅक टू बॅक 2 चेंडू यावेळी वाईट चेंडू फेकतोय. धावसंख्या 1 पुढे सरकेल. 6 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 2 सुरू आहे. गोलंदाज तेजस. स्ट्रायकिंगला फलंदाज निंबवली टीमचे रणमशीन कल्पेश केणे ऑन स्ट्राईक.
फुलटॉस चेंडू चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे सागर सुरोशी जज करतायत आणि सुरेख झेल टिपलाय. सागरने बिग विकेट डाऊन. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. कल्पेश केने बॅक टू द पविलियन. नवीन फलंदाज विकी येतोय. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. महेंद्र केणे आणि विकी ही जोडी आपण पाहतोय. तेजसने गोल्डन विकेट कॅरी केली आहे. यावी फुलटॉस चेंडू चुकीला माफी नाहीये. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे माइटी ह्यूज मॅक्सिमम षटकार. धावसंख्या 6 पुढे सरकते. इन 12 धावा धावफलकावरती. महेंद्र केणेच्या बॅट मधून पहिला संघर्षमय षटकार येतोय. यावेळी लिडिंग आहे सुरेख झेल टिपलाय. निलेश सुरोशीने फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय. दुसऱ्या चेंडूवरती क्विक रिप्लाय दिलाय. चोख प्रत्युत्तर दिलाय. गोलंदाज तेजसने फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलाय. अजून एक धक्का बसतोय. महेंद्र केणे बॅक टू द पविलियन. पाहतोय 12 धावा. अप्रतिम सुरुवात केली यावेळी रायते 11 रायते या टीमने. नवीन फलंदाज आपण पाहतोय भूषण. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय. व्यवस्थित बॅटवरती येत नाही. एक धाव तर कंप्लीट केली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एकच धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या 1 पुढे सरकील. 13 धावा धावफलकावरती आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे निंबवली या टीमची 13 धावा. चार षटकांचा सामना आहे. निंबवली विपक्ष रायते या 2 टीम मध्ये आजच्या दिवसातील शेवटचा अंतिम सामना आपण पाहतोय. जो संघ जिंकेल तो संघ आपटीकर चषकाच्या टॉप 5 मध्ये क्वालिफाय होईल. आणि जो संघ जिंकेल त्या टीमला उद्या 3:30 वाजता उपस्थित राहावं लागेल. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. कारण की उद्या देखील आपण 8 संघ पाहणार आहोत. कल्याण ग्रामीण असोसिएशनच्या माध्यमातून एकूण 32 संघ या स्पर्धेमध्ये आहेत. आणि 8 संघ हे 1 गाव 11 खुल्या गटातील संघ आहेत. कारण की शेवटचा दिवस हा प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल. आज देखील आपण 8 संघ पाहतोय आणि उद्या देखील आपण 8 संघ पाहणार आहोत. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे दिग्गज 8 संघ इन ॲक्शनमध्ये असतील. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो गोलंदाज जयेश. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. भूषण आणि विकी ही जोडी आपण पाहतोय या 20 निंबवली या टीमच्या माध्यमातून. गोलंदाज जयेश सज्ज होतोय या 3ऱ्या षटकामध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावी चांगला फटका आपण पाहतोय. भूषणच्या बॅटमध्ये येतोय. आकाशाला गवसणी घालणारा गगनचुंबी गगनभेदी षटकार.
जे डी जे मास्टरच्या समोर प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल थोडंसं आपण पाठीमागे बसायचं आहे, कारण की सीमारेषेवरती आपला पाय आहे. विनंती असेल प्रेक्षकांना की आपण थोडंसं सहकार्य करा. धावसंख्या आहे धावफलकावरती 19. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय षटकाराने फलंदाज भूषणने, गोलंदाज जयेशचं. अशीच फटकेबाजी करावी लागेल. 40 ते 45 धाव बनवावे लागतील. अजून एक चांगला स्ट्रोक आहे, परंतु फटका फसलाय. सुरेख झेल टिपलाय शॉर्ट कव्हरला, फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय. भूषण बॅक टू द पविलियन. उद्या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिला सामना असेल. आयोजक इन ॲक्शन मध्ये असतील सिद्धिविनायक क्रिकेट संघ आपटी विपक्ष ओमसाई मानिवली. या दोन टीम मध्ये पहिला सामना असेल ठीक 9 वाजता सामना सुरू होईल. दुसरा सामना असेल आई गावदेवी मामनोली विपक्ष संघर्ष 11 केळणी. या दोन टीम मध्ये तिसरा सामना असेल मनोहर लायन्स मामनोली विपक्ष आई गावदेवी कांबा. या दोन टीममध्ये ठीक 11 वाजता सामना सुरू होईल. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतो. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि धावसंख्या 1 पुढे सरकेल. 20 धावा धावफलकावरती आणि पहिल्या फेरीमध्ये शेवटचा सामना आहे उद्या RCC राया बी विपक्ष अनघा 11 कोळम या दोन टीममध्ये. तर या 8 संघाला विनंती असेल जी आयोजकांनी आपल्याला वेळ दिलेली आहे त्या वेळेवरती आपण उपस्थित राहायचं आहे आणि आयोजकांना वेळेच्या बाबतीमध्ये आपण सहकार्य करायचं आहे. धावसंख्या आहे 20. किरण आणि विकी ही जोडी आपण पाहतोय या 20 मैदानावरती आहे. या दरम्यान सन्माननीय मांजर्ली गावचे समाजसेवक प्रदीप वारे साहेबांचं आगमन झालेलं आहे. साहेबांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत या आपटीकर चषकामध्ये. साहेबांच्या माहितीसाठी सामना सुरू आहे. आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपण पाहतोय. निंबवली विपक्ष या 20 रायते 11 रायते या दोन टीममध्ये संगणक येतो निंबवली या टीमचा किरण. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतो. ब्लॉकलचा वापर केला होता. खोदून काढतो चेंडू. चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये फंबल होतोय आणि तोपर्यंत मिळत आहेत या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 पुढे सरकेल. 22 धावा धावफलकावरती आहेत. स्वर्गीय शैलेश केने प्रतिष्ठान आदित्य स्पोर्ट्स निंबवली या टीमची धावसंख्या आहे 22. अप्रतिम गोलंदाजी होती ती म्हणजेच रायते रायते या टीमच्या माध्यमातून. घुटना टेक तमाशा देख. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. किरणच्या बॅट मधून येतोय. निंबवली गावचा ब्रँड दाखवणारा हा ब्रँडेड षटकार. मॅच 28 धावा धावफलकावरती. अप्रतिम बॅटिंग करतो संगणक आपल्या टीमसाठी. या 20 पंचांचे शर वाईट आहे तो. धावसंख्या 1 पुढे सरकेल. 29 धावा धावफलकावरती. एक सन्मानजनक स्कोर एक फायटिंग स्कोरच्या दिशेने वाटचाल केली आहे या मैदानावरती निंबवली या टीमने. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतो. पॅडवरती ब्रश होतो. चेंडू ट्रॅव्हल होतो शॉर्ट फाईन लेग मध्ये. एकच धाव मिळते या चेंडूवरती आणि पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 10.00 च्या सरासरीने 30 धावा धावफलकावरती तब्बल 17 धावेंचं षटक फेकलंय गोलंदाज जयेशने.
कमलाकरजी भेरले साहेबांचं आगमन झालेलं आहे. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत ग्रुप ग्रामपंचायत आपटी मांजर्लीचे आदरणीय कमलाकरजी भेरले साहेबांचं आगमन झालेलं आहे. साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. जे आयोजक देखील आहेत या स्पर्धेचे आणि त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आणि साहेबांना पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा असतील. आणि याच दरम्यान ज्येष्ठ नागरिक आपण पाहतोय ज्ञानदेवजी भेरले साहेब आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 30. नवीन गोलंदाज आपण पाहतोय यावेळी शेवटच्या षटकामध्ये येतोय गोलंदाजी मार्कवरती पंकज. एक अप्रतिम गोलंदाज आहे पंकज येतोय. अंतिम षटक हाताळण्यासाठी स्ट्रायकिंगला फलंदाज किरण आहे. 30 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रायकिंगला फलंदाज किरण. संगनायक आहे निंबवली टीमचा खूप चांगली बॅटिंग केली आहे तिसऱ्या षटकामध्ये. यावेळी चांगला फटका ऑन द टॉस खेळत आहेत. खूप चांगला झेल टिपलाय डीप कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. अजून एक धक्का बसतोय. किरण बॅक टू द पविलियन. अप्रतिम टायमिंग देखील जुळलं होतं या चेंडूवरती परंतु प्रोटेक्शन तैनात होतं क्षेत्ररक्षक डीप कव्हर पॉईंटमध्ये आणि सुरेख झेल टिपलाय. खूप चांगला फटका देखील सजवला होता अप्परकटचा वीरेंद्र सेहवाग स्टाईलने परंतु यश मिळत आहे पहिल्या चेंडूवरती रायते टीमच्या गोलंदाज पंकजला. धावसंख्या आहे धावफलकावरती 30. स्ट्रायकिंगला फलंदाज विकी आणि नॉस्ट्राईकला फलंदाज मयूर. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता प्रयत्न फसलाय. पॅडवरती ब्रश होतोय. एक धाव कंप्लीट आणि पंचांचा कोणताही इशारा येत नाहीये त्यामुळे बॅट कट नक्कीच आपण पाहतोय. आणि धावसंख्या 31. 31 धावा धावफलकावरती आहेत. ऋषी देसाई सर आणि बाळा इकारे सर यांचं देखील मी विशेष आभार व्यक्त करतोय. अप्रतिम पंचांची भूमिका त्यांनी बजावली आहे आजच्या दिवसामध्ये. यावेळी चांगला फटका आपण पाहतोय इनसाइड आउटचा लाजवाब देखना नजाकत भरा फटका आणि चेंडू जातोय स्वीपर कव्हर सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. फलकावरती अप्रतिम टायमिंग आपण पाहतोय मयूरच्या बॅटमधून हा चौकार येतोय. शेवटच्या षटकातील शेवटचे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पंकज पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती. 35 धावा धावफलकावरती आहेत निंबवली या टीमची. आजच्या दिवसातील शेवटचा अंतिम सामना आपण पाहतोय. यावेळी चांगला चेंडू कॉडब्यांची अपील सुरेख झेल टिपला यष्ट्यांच्या पाठीमागे विजयने. अजून एक धक्का बसतोय. मयूर बॅक टू द पविलियन. षटकामध्ये तब्बल 17 धाव बनवल्या. जयेशने महागडी गोलंदाजी केली आणि पंकजने देखील 5 धावा खर्च केल्या 4 चेंडूंमध्ये आणि 2 महत्त्वपूर्ण फलंदाज बाद केलेत या स्लोगोरच्या षटकामध्ये. या हाणामारच्या षटकामध्ये स्ट्रायकिंगला फलंदाज सौरभ आहे. एक डावखोरी हाताचा एक विस्फोटक फलंदाज आपण पाहतोय. यावेळी चांगला चेंडू अलॉंग द कार्पेट केलाय. फंबल होतोय बॅकिंगसाठी
सागर आहेत, एक धाव तर कंप्लीट केली आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 37. 37 धावा धावफलकावरती आहेत. आजच्या दिवसातील आमचा शेवटचा टर्न आहे. आपटीकर चषक 2021चं हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. सिद्धिविनायक क्रिकेट संघ आपटी यांचं देखील मी विशेष आभार व्यक्त करतोय. इथल्या प्रेक्षकांचं मी आभार व्यक्त करतोय. माझी साथी समालोचक योगेश मडवी यांचं देखील मी आभार व्यक्त करतोय. दोन्ही पंचांचं मी आभार व्यक्त करतो. 10 क्रिकच्या संपूर्ण टीमचं मी आभार व्यक्त करतोय. गोलंदाज पंकज, यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय. सूर्य गोलंदाजी होती, धावबादची संधी होती आणि डॉट बॉलची समाप्ती होते आणि पहिल्या 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा धावफलकावरती आणि 38 धावांचं लक्ष ठेवलंय निंबवली या संघाने रायते या संघासमोर. माझी साथी गुणलेखक शत्रुघ्न शिसवे आणि भूषण यांचं देखील मी विशेष आभार व्यक्त करतोय. या दोन्ही गुणलेखकांचं खूप चांगली साथ दिली आजच्या दिवसामध्ये. इथल्या प्रेक्षकांचं देखील मी विशेष आभार व्यक्त करतोय आणि माझे साथी समालोचक योगेश मडवी यांचं देखील मी आभार व्यक्त करतोय. आमचे DJ मास्टर यांचं देखील मी आभार व्यक्त करतोय. आणि तुर्तास मी ते थांबतो. आपण कुठेच जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. आपटीकर चषकाचा आपण आनंद घेत राहा. जेव्हा सेकंड इनिंगला सुरुवात होईल यायोग्य आपण पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय माझी साथी समालोचक व्हॉइस ऑफ सिद्धी करवले गावचे एक अप्रतिम समालोचक योगेश मडवी यांना. फिर एक बार आए हुए तमाम दर्शकों का मैं फिर एक बार स्वागत करता हूं और YouTube के माध्यम से कई सारे दर्शक ऑनलाइन मुकाबले को एंजॉय कर रहे हैं, उन सारे दर्शकों का भी मैं स्वागत करता हूं. मुकाबला दोस्तों आज के दिन का आखिरी मुकाबला इस मैदान के ऊपर चलता हुआ. 2 बड़ी टीमें 2-2 मुकाबले जीतकर इस राउंड में पहुंची है. यानी कि ये मुकाबला दोनों टीम के लिए महत्वपूर्ण है. डू एंड डाई, करो या मरो की स्थिति मैदान के ऊपर होगी. जो जीता वो जाएगा सुपर 5 में, यानी बिल्कुल एक ट्रॉफी का हकदार जरूर बनेगी टीम जीतने के बाद. यानी कि दोनों कप्तान की नजरें अब हमारे खूबसूरत ट्रॉफी के ऊपर लग चुके हैं. जो आप देख सकते हैं हमारे मंच के सामने बड़ी बड़ी ट्रॉफी इस प्रतियोगिता में रखी गई है. मगर जीतने के बाद सपना साकार होगा, जीतने के बाद आप एक ट्रॉफी को उठा सकते हैं. तो बिल्कुल दोनों कप्तान की नजरें, दोनों टीम की नजरें आप इस ट्रॉफी के ऊपर लगी है, क्योंकि जीतने के बाद हम इस ट्रॉफी को उठाएंगे. तो जीतने के लिए दोनों टीम को संघर्ष करना होगा इस मैदान के ऊपर, क्योंकि पहले इनिंग में बल्लेबाजी करते हुए निंबोली टीम ने 37 रन बनाए और 38 रनों का लक्ष्य रखा है रायते 11 रायते टीम के सामने. तो रायते टीम की सलामी जोड़ी तुरंत मैदान के ऊपर भेजना है. फील्ड की रचना आप देख सकते हैं, बिल्कुल पावर प्ले का पहला ओवर रहेगा जिसमें 2 खिलाड़ी 30 गज घेरे के बाहर रहेंगे. बड़ी प्रतियोगिता आपटीकर चषक 2021 का ये सफर दोस्तों हर साल की तरह इस साल भी बड़े धूमधाम से इस प्रतियोगिता का आयोजन किया गया और इस साल का ये पहला दिन है और पहले दिन का ये आखिरी मुकाबला मैदान के ऊपर चलता हुआ. सिद्धिविनायक क्रिकेट टीम आपटी आयोजित आपटीकर चषक 2021 का ये सफर दोस्तों आज का पहले दिन में बेहतरीन क्रिकेट देखने को मिला, मगर आखिरी मुकाबला दोनों टीमों ने 2-2 मुकाबले जीते हैं. तो ये महत्वपूर्ण लड़त चलती हुई दोनों के बीच में 2 बड़ी टीमें एक दूसरे के सामने बिल्कुल एक शानदार मुकाबला होगा. एक तरफ जहांबाज तो दूसरी तरफ जिगरबाज चलता हुआ दोनों के बीच में ये कश्मकश भरा मुकाबला. आने वाला मुकाबला बेहतरीन है, दोनों टीम को यह मुकाबला जीतना है, मगर एक टीम ये मुकाबला जीतेगी तो दूसरी टीम इस प्रतियोगिता से बाहर यानी कि अलविदा करेगी.
बिल्कुल ये मुकाबला दोनों टीम के लिए मायने रखता है, क्योंकि जीतने के बाद मैंने पहले भी कहा कि एक आध ट्रॉफी आप घर ले जा सकते हैं। 38 रनों का लक्ष्य का पीछा करने रायती टीम की सलामी वीर मैदान पर पहुंच चुके हैं। दो बल्लेबाज, सेकंड पर नीलेश, नो स्ट्राइक पर सागर। ये दो बल्लेबाज है। पिछले मुकाबले में कामयाबी नहीं मिली तीन बल्लेबाजों को, मगर इस मुकाबले में ये महत्वपूर्ण लड़त है, अच्छी बल्लेबाजी करनी होगी। तो बॉलिंग ट्रैक पर पहला गेंदबाज उमेश के ने पहली गेंद तेज तर्रार फेंकी, मगर ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर वाली गेंद थी। अंपायर ने बाइट करा दी। अंपायर की भूमिका निभा रहे दो अंपायर जो मेन प्रोफेशनल अंपायर है। बिल्कुल यहाँ पर मेन अंपायर की भूमिका में बालाई का सर जो आप देख रहे हैं। तो लेग अंपायर हमारे ऋषि देसाई। बैट का ऊपरी हिस्सा लगा है, बिल्कुल यहां पर मौका दोबारा बना था। किस्मत साथ है तो आपका कोई कुछ बिगाड़ नहीं सकता। यदि किस्मत ने साथ नहीं दी तो आपके पास कुछ नहीं होगा। बिल्कुल यही हुआ। मैदान के ऊपर हवा में कैच थी, कैच ड्रॉप हुआ, उसके बाद मौका बना था रन आउट का, वो भी चला गया। यानी कि किस्मत ने आज इस बल्लेबाज का साथ दिया है। कितनी देर तक किस्मत के साथ बल्लेबाजी करेंगे, ये भी महत्वपूर्ण बात है। अतिरिक्त रनों के साथ खाता खोल चुके हैं, मगर टीम की टोटल है केवल 1 रन। जीत के लिए 38 रनों का लक्ष्य। प्रति ओवर की बात करेंगे तो 9.50 की औसत बरकरार रखनी है इस मुकाबले को जीतने के लिए। एक मुकाबला बेहतरीन होगा, शानदार होगा। कहीं मत जाना दोस्तों, क्योंकि यह आखिरी मुकाबला बेहतरीन होगा। ओ बेहतरीन गेंदबाजी, क्या कमाल की गेंदें फेंक रहे हैं। गेंदों में इतनी रफ्तार है कि सामने बल्लेबाज ना तो बल्ले पे लहर पा रहे हैं। 22 के स्वरूप में 2 रन विकेट कीपर ने गलती की। बिल्कुल विकेट कीपर के हाथ से निकलने के बाद जब तक गेंद को फील करने में वक्त लगा, तब तक मौका था बल्लेबाजों के पास 2 रन का। अब तक अतिरिक्त स्वरूप में 3 रन आए। तो बिल्कुल मुकाबला 3 रन बने इस मुकाबले में। अब तक 22 एक्स्ट्रा स्वरूप में 3 रन मिले। उमेश केने की सराहना करनी होगी, तेज तर्रार गेंदबाजी है। बिल्कुल पिछले मुकाबले में भी शानदार गेंदबाजी की थी। ये देखिए पॉइंट, और पॉइंट के ऊपर से खेल दिया। गेंद जा रही है बैकवर्ड पॉइंट बाउंड्री लाइन की तरफ। जब तक गेंद को रोके तब तक बल्लेबाज के पास मौका था रन लेने का 2, और अब यहां पर 2 रन के साथ खाता खोले बल्लेबाज ने। नीलेश का खाता 2 रन के साथ खोला। टीम की टोटल बनी है 5 रन। प्रति ओवर 9.50 की औसत बरकरार रखनी है। उमेश केने जो गेंदबाजी कर रहे हैं मैदान के ऊपर। अब तक उमेश केने ने गेंदें फेंकी है 3 गेंदें। 3 गेंदों में 5 रन दिए उमेश केने जो गेंदबाजी कर रहे हैं। देखिए कितनी तेज तर्रार गेंदबाजी। विकेट कीपर को भी गेंद हाथ पे नहीं मिल पा रही, इतनी तेजी के साथ गेंदबाजी हो रही है। इस बार गेंद को गुड लाइन पर फेंका और थोड़ी सी बाउंस दी टेक ऑफ की गेंद को, और बल्लेबाज को चकमा दिया। बेहतरीन गेंदबाजी। पावर प्ले में इतनी बढ़िया गेंदबाजी, बिल्कुल मैं सराहना करूंगा उमेश केने की जो इस समय गेंदबाजी कर रहे हैं। टीम की टोटल की बात करेंगे, केवल 5 रन बने पहले पावर प्ले का ओवर। सामने की तरफ खेला, बेहतरीन फील्डिंग, लाजवाब फील्डिंग। बिल्कुल इस बार 1 रन मिला। 1 रन के साथ टीम पहुंची है 6 के ऊपर। निम्बोली टीम हमारे संग्राम गायकवाड़ जो हमारे दोस्त हैं, मुकाबले को एंजॉय कर रहे हैं, उनका भी हम स्वागत करेंगे। एक बेहतरीन मुकाबला इस मैदान के ऊपर चलता हुआ। टीम की टोटल बनी इस समय 6 रन बगैर विकेट के नुकसान पर। पहला ओवर प्रगति पर है गेंदबाज उमेश। फिर एक बार शॉट की, इस बार भी बैकवर्ड पॉइंट के ऊपर से सीधे बैकवर्ड पॉइंट बाउंड्री लाइन की तरफ। गेंद को रोकना बहुत कठिन, और गेंद सीधे बाउंड्री लाइन के बाहर। यह खूबसूरत चौका।
18 गेंद में अभी भी 28 रन की आवश्यकता। मुकाबले में अभी भी जान है, मुकाबला कहीं भी झुक सकता है। जिसकी ताकत ज्यादा हुई वो उस मुकाबले को झुका सकता है। बेहतरीन मुकाबला। गेंदबाज सेकेंड ओवर के लिए महेंद्र केने गेंदबाजी के लिए तैयार हो चुके हैं, जो सेकेंड ओवर फेंकेंगे। सामने बल्लेबाज स्कूप करना चाहते थे, बिल्कुल ये गेंद ऑफ स्टंप के बाहर निकली। अंपायर का वाइड बॉल का इशारा है और इस वाइड के साथ टीम की टोटल बनी इस समय तो बिल्कुल रिव्यू आपको मिलेगा, मगर बीमर और रन आउट इस बात के लिए, इस बात के ऊपर गौर करें। हर बात के लिए आपको रिव्यू नहीं मिलेगा, इस बात के ऊपर गौर करें। टीम की टोटल 1 से आगे बढ़ती हुई 11 के ऊपर पहुंची है। जीतने के लिए अभी भी हम करेंगे 27 रन की आवश्यकता मैदान के ऊपर। बेहतरीन स्ट्रोक, इनसाइड आउट का ये स्ट्रोक लॉन्ग ऑफ प्रिजन में। जब तक रन ये देखिए सिंगल ही रन मिला। बेहतरीन फील्डिंग, उतनी लाजवाब थ्रो और सिंगल के साथ टीम आगे बढ़ती हुई 12 के ऊपर। तो टीम की टोटल पहुंची 12 के ऊपर। अब सेकंड पर सागर बल्लेबाजी के लिए तैयार। बेहतरीन डिलीवरी, गुड लेन के ऊपर पड़ने के बाद पूरी तरह से बल्लेबाज को चकमा दिया और डॉट बॉल की समाप्ति। बिल्कुल ऑफसाइड में, क्षेत्र खाली है। एक खिलाड़ी लॉन्ग ऑफ है और एक कवर में, ये 2 खिलाड़ी है। तो 30 गज के बाद बाउंड्री लाइन के ऊपर, उसके बाद में पूरा क्षेत्र खाली है, तो बिल्कुल वहां पर मारने की कोशिश की थी, तो उठाकर खेला। मिस टाइमिंग, खिलाड़ी मौजूद, चिड़िया छिप गई खेत में और विकेट का पतंग होता हुआ पहला विकेट मैदान से बाहर। टीम की टोटल पहला विकेट मैदान से बाहर। इस समय बल्लेबाज सागर की बारी का अंत हुआ। टीम को पहला झटका लगा। टीम की टोटल की हम बात करेंगे तो अब तक टीम का टोटल है 12 रन 1 विकेट के नुकसान पर। बिल्कुल टेन क्रिक के माध्यम से, यूट्यूब के माध्यम से घर बैठे बैठे कई दर्शक मुकाबला देख रहे हैं। उनमें से हमारे खूनी गांव के विकी ठोमरे और महेश मात्रे जो ऑनलाइन मुकाबले को देख रहे हैं, उनका भी हम स्वागत करेंगे और उनकी तरफ से इस प्रतियोगिता को शुभकामनाएं आ रहे हैं। थैंक यू सो मच विकी और महेश, आपका भी हम इस प्रतियोगिता के माध्यम से स्वागत करेंगे। एक बेहतरीन प्रतियोगिता और दूर दूर तक इस प्रतियोगिता का लाइव टेलीकास्ट टेन क्रिक के माध्यम से ये प्रतियोगिता देख रहे दर्शक। टीम की टोटल है 12 रन 1 विकेट के नुकसान पर। जीतने के लिए अभी भी हम बात करेंगे तो अभी भी यहां से 26 रन की आवश्यकता। दिल बहलाने वाला मुकाबला है, एक बेहतरीन मुकाबला चलता हुआ इस बार इस मैदान के ऊपर। आज के दिन का ये आखिरी मुकाबला। सामने की तरफ खेला, खिलाड़ी मौजूद है मगर पांच से दूर, सीधे गेंद लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के बाहर। यह दमदार 6 रन। के ऊपर पहुंची है। अब जीतने के लिए 20 रन की आवश्यकता। धीरे धीरे इस मुकाबले पर सिकंजा किस्ती नजर आ रही है। रायते लेमन रायते टीम, जिनकी ताकत उनकी बल्लेबाजी, जिनकी ताकत उनकी गेंदबाजी, मगर गेंदबाजों ने 37 रन खर्च किए 38 रनों का पीछा करते हुए। अब तक टीम ने बनाए 18 रन, तो जीत के लिए अभी भी चाहिए मैदान के ऊपर 20 रन। अच्छी गेंद थी, पैरों पर डाली और इस बार गेंद को रोके फेंके, बल्लेबाज के पास मौका था सिंगल लेने का और इस सिंगल के साथ टीम आगे बढ़ती हुई और टीम की टोटल पहुंचती हुई 19 के ऊपर। आधा सफर तय हो चुका है, आधा सफर अब तय करना है आने वाली गेंदों के ऊपर। इस ओवर की गेंदें हो चुकी है अब तक 5 मतलब 11 गेंद में 19 रन बने, तो 13 गेंद में आप 19 रन की आवश्यकता। रन और गेंदों के बीच का अंतर है जो थोड़ा सा कम होता हुआ।
क्योंकि 13 गेंदे 19 रन 6 का अंतर बचा है। आखिरी गेंद महत्वपूर्ण है। सामने खेला, सम्मान दिया और यहां पर डॉट बॉल की समाप्ति, ओवर की समाप्ति, एक कामयाब ओवर। मैं कहूंगा 19 रन 2 ओवर के बाद। अब 2 ओवर में चाहिए 19 रन जीतने के लिए मैदान के ऊपर रायते 11 रायते टीम को। बारह गेंद में 19 रन की आवश्यकता। 12 गेंदों का मुकाबला समाप्त हुआ और 12 गेंदों में बने हैं 19 रन। 12 गेंद में 19 रन की आवश्यकता है। कट टू कट मुकाबला, फाइट मुकाबला दोस्तों। आखिरी गेंद तक चलने वाला ये मुकाबला बेहतरीन मुकाबला जरूर होगा, क्योंकि आने वाला ओवर अब टर्निंग पॉइंट है जिसमें देनी होगी गेंदबाज को अग्नि परीक्षा। और यदि अग्नि परीक्षा में गेंदबाज पास हुए तो यह मुकाबला जीतने का सपना निंबोली टीम मैदान के ऊपर बनाएगी। यदि इस ओवर में गेंदबाज फेल हुए तो फिर रायते टीम का झंडा लहराएगा। तो चलते हैं, 12 गेंदे 19 रन की आवश्यकता। तो गेंदबाज तैयार, फुल टॉस गेंद। क्रिकेट की भाषा में जिन्हें खराब गेंद कहा जाता है, मगर इसके ऊपर बचे, यानी कि किस्मत ने साथ दी इस गेंदबाज की, क्योंकि क्रिकेट में हमेशा फुल टॉस के ऊपर चौका छक्का लगता है, मगर इस बार बचे। 1 रन मिला, 1 रन से टीम 20 रन के ऊपर पहुंची है। हमारे मंच के ऊपर हमारे मान्यवर पहुंच चुके हैं, उनका भी सम्मान होगा। संदीप सुरोशी रायते गांव, जिनका सम्मान होगा हमारे अतिथि कक्ष में, हमारे यहां पर मंच के ऊपर उनका सम्मान हो रहा है और उन्हें सम्मानित, हमारे आयोजक उन्हें सम्मानित करेंगे। संदीप जी सुरेशी साहब, जिनका सम्मान हो रहा है। ओवर पिच गेंद और इसे फेंक दिया। यस इज दैट इज अ मैसिव लॉन्ग 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 बिग वे आउट। कमाल की ताकत इस बल्लेबाज में, और इस छक्के से अपनी टीम को मजबूती दिलाई। और हमारे मंच के ऊपर संदीप जी सुरोशी साहब, जिनका सम्मान हो रहा है इस प्रतियोगिता का मोमेंट और देकर उन्हें सम्मानित किया जा रहा है हमारे मंच के ऊपर। तो बिल्कुल ओवर होने के बाद हम सम्मान करेंगे। और इस बार गेंद बाउंड्री लाइन के पार और एक शानदार चौका। सम्मान हो रहा है हमारे मान्यवर संदीप जी सुरोशी साहब, जिनका सम्मान हो रहा है, रायते गांव के, अपनी टीम को सपोर्ट करने के लिए यहां पर आज मौजूद है। तो उनका सम्मान। और मांजरली गांव के प्रदीप जी वारे, जिनका भी सम्मान होगा हमारे मंच के ऊपर। गेंदबाज तैयार, फिर एक बार ताकतवर स्ट्रोक, वाइडिश लॉन्ग ऑन के रीजन में खिलाड़ी मौजूद है। 2 बड़े स्ट्रोक आने के बाद इस मुकाबले की हवा निकल चुकी है। अब रायते 11 रायते टीम जीत का जश्न मना रही है। थोड़ी सी खुशी उनके चेहरे पर, उनके खिलाड़ी खुश है, उनके समर्थक खुश है, जान रहे कि इस मुकाबले में अब हमारी बाजी मजबूत हो चुकी है, क्योंकि जीतने के लिए अब थोड़ा 7 रन की आवश्यकता। बिल्कुल बच्चे भी गेंदों के ऊपर, इसके ओवर की गेंदे 2 गेंदे 8 गेंद 7 रन। तो ये मुकाबला अब पूरी तरह से मजबूत हो चुका है रायते 11 रायते टीम के पक्ष में। ये देखिए कमाल की स्ट्रोक, सीधे फेंक दी तारामंडल और गेंद गई वाइड लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर। बिग 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 सिक्सा। हमारे आयोजक, स्कोर इस लेवल, मुकाबला बराबरी पर आ चुका है। 1 रन की आवश्यकता। रायते टीम आई थी आज सपना लेकर और उनका सपना साकार होगा,
क्योंकि अब बची हुई आखिरी 6 गेंद में 1 रन की आवश्यकता। हर टीम का सपना होता है प्रतियोगिता में एक ट्रॉफी उठाने का। आज वो सपना लेकर रायते 11 रायते टीम मैदान पर आई थी और आज वो सपना सजाए अपने दर्शकों के लिए। आज अच्छी का बिल्कुल बल्लेबाजी, उनकी गेंदबाजी, उनकी फील्डिंग और सभी डिपार्टमेंट बेहतरीन रहा और सपना उनका साकार होता हुआ। नामदेव जी भेरले साहब यहां पर मौजूद है, उनका भी सम्मान होगा हमारे अतिथि बॉक्स में। मोमेंटो देकर उन्हें भी सम्मानित किया जाएगा। नामदेव जी भेरले साहब जिनका भी सम्मान हमारे कमेंट्री बॉक्स में है, तो उनका भी हम स्वागत करते हैं। 1 रन की आवश्यकता रायते 11 रायते टीम को। बिल्कुल बेहतरीन प्रदर्शन रहा था निंबोली टीम का भी, मगर इस मुकाबले में उनकी गेंदबाजी साथ नहीं दे पाई। क्रॉस द लाइन खेलना चाहते, 1 रन की आवश्यकता। ये क्रिकेट खेल है दोस्तों। कभी कभी एक बात बताता हूं, बिल्कुल रायगढ़ डिस्ट्रिक्ट की नरेश बोयर मुर्मी के, जिन्होंने 1 ओवर में 1 रन की जरूरत थी, मेडन ओवर फेंका था। ये विक्रम, ये इतिहास है टेनिस क्रिकेट का। तो बिल्कुल ऐसा भी होता है, मगर चमत्कार बहुत कम जगह पे होता है। चमत्कार है वहां नमस्कार है। और इस बार मौका, और ये स्ट्रोक 4 रन के लिए मुकाबला जीता रायते 11 रायते टीम पहुंची है आगे। सुपर 5 धर्माजी घावट रहतेगा, उनका भी सम्मान हमारे कमेंट्री बॉक्स में, तो उनका भी सम्मान हो रहा हमारे मंच के ऊपर। और अभिनंदन और कांग्रेचुलेशंस रायते 11 रायते टीम। काफी अच्छा प्रदर्शन रहा आज के दिन में, बिल्कुल सपना सजाया था इस टीम ने और आज वो टीम पहुंची सुपर 5 में। और निंबोली टीम हार्ड लक, मुकाबला गंवाना पड़ा। बिल्कुल आज के पूरे दिन में अच्छा प्रदर्शन किया था, मगर आखिरी मुकाबले में उनका काम नहीं चला और इस प्रतियोगिता से उन्हें बाहर होना पड़ा। हार्ड लक।